विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आणि विद्यार्थ्यांच्या विचाराला आकार देणारी पवित्र वास्तू म्हणजे शाळा. शाळा म्हणजे शिस्त, शाळा म्हणजे ज्ञान. आज या शाळेच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. 2026 आणि 27 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे आणि निश्चितच सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंदाची लखेर आहे. विदर्भ सोडता उर्वरित सर्व महाराष्ट्रातल्या शाळेची घंटा आज वाजलेली आपल्याला पाहायला मिळते. सर्व नवीन विद्यार्थ्यांचं अगदी उत्साहामध्ये स्वागत केलं जाते. त्यांना नवीन पाठ्यपुस्तकं असतील किंवा खाऊ वाटप करत सर्व शिक्षक जे आहेत ते अगदी आनंदाने या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये स्वागत करत आहेत. असं चित्र सर्वच राज्यातल्या शाळेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुण्यातली सध्या ही मॉडर्न हायस्कूलची ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये आपण आलेलो आहोत. सर्व विद्यार्थी आपण या ठिकाणी पाहू शकतो की सर्व विद्यार्थी अगदी आनंदमय चैतन्यमय असं वातावरण जे आहे सध्या या ठिकाणी पाहायला मिळते. काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांसोबत आपण चर्चा करणार आहोत. खरं तर शाळेचा आज पहिला दिवस आहे. काय तुझ्या मनात भावना आहेत, काय वाटतंय? मला खूप छान वाटतंय की खूप दिवसापासून आम्ही वाट बघत होतो की कधी शाळा सुरू होईल आणि आम्हाला खूप छान वाटतंय. आम्ही रात्रीच बॅग आवरून बसलेलो. खूप छान वाटतंय. काल रात्री झोपच येत नव्हती की उद्या कधी शाळेत जाणार, उद्या शाळा कधी उघडणार, मित्रांसोबत मैत्रिणींसोबत भेटणार. पहिलं तर माझा भाऊ पण एक पहिलीत गेलाय. त्याचं नाव शिवान संदीप उफाडे आहे. तर मला खूप चांगलं वाटतंय. खरं तर तुझ्या शब्दातच ही उत्सुकता दिसते. पण जे आता सुट्ट्याचा उन्हाळी सुट्ट्या होत्या, घरी होतेस, घरचं वातावरण तुला अगदी छान वाटतं का आता शाळेमधलं वातावरण तुला छान वाटतं? खरं तर शाळेमधलंच आवडतं मला. खरं तर आणखी काही विद्यार्थी आहेत, आपण त्या विद्यार्थ्यांसोबत चर्चा करू. शाळेमध्ये आलायत, अगदी उत्साहाचं वातावरण आहे. फुग्यांची कमान केली, फुलांवरती उधळण केली जाते, त्याचबरोबर ती खाऊ वाटप केलं जातोय, पुस्तकं दिले जात आहेत, सुट्ट्या संपल्यात, आता शाळेमध्ये आलास, काय वाटतंय? काल रात्री मला झोपच लागत नव्हती. शाळेत कधी येणार असं झालं होतं आणि आज शाळेत आला खूप आनंद वाटतो. सगळे मित्रमैत्रिणी भेटतात मला. पण आजपासून तर तुझा अभ्यास सुरू होईल, आता तुला गृहपाठ दिला जाईल, आता ते एक तुझं काम वाढलं, मग ते आनंदाने करणार का? हो. खरं तर आपण बघू शकतो की ह्या विद्यार्थ्यांच्या अगदी निर्मळ भावना आहेत. काही पालक सुद्धा आपल्या समवेत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. शाळेची घंटा आज वाजली, शाळा सुरुवात झालेली आहे. पाल्याला अगदी हाताला धरून, म्हणजे त्याचं बोट धरून आज तुम्ही त्याला शाळेमध्ये सोडलेलं आहे. काय मनात भावना वाटतात? नक्कीच सर्वप्रथम मी TV 9चं या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानेल आणि मॉडर्न हायस्कूलचं देखील मी संपूर्ण शिक्षकांचे देखील आभार मानेल की मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. निश्चितच एक आनंद उत्साह वाटतोय की आज आपण संपूर्ण म्हणजे 2 महिन्याच्या किलबिलनंतर आज आपण शाळेमध्ये पाऊल ठेवलेलं आहे आणि खूप उत्साहाने शाळेची सुरुवात झालेली आहे. पहिला दिवस आहे शाळेचा, त्यामुळं विद्यार्थी गरम आहेत. इथून पुढे छान पद्धतीने सुरुवात करतील आणि निश्चितच घरच्यांपेक्षा शाळेमध्ये खूप छान पद्धतीचा आनंद त्यांना व्यक्त होतो आणि त्यांची रुटीन आता चालू होईल. त्यामुळं आज निश्चितपणे मला हे सर्व आजचं आनंदी वातावरण पाहून खूप मन भरभरून आलेलं आहे या ठिकाणी. एकत्रित आपण बघू शकतो की पालकांच्या मनावरती सुद्धा समाधान आहे. शाळा सुरू झाल्या आहेत आणि एकंदरीत शिक्षक असतील, पालक असतील आणि विद्यार्थी असतील, या सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण जे आहे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.